नमस्कार, मी योगिता मुक्काम पोस्ट ठाणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण विभाग क्रमांक 19 ड च्या नागरिकांशी संवाद साधायला आलेलो आहे. तिथल्या उमेदवारांकडून त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया. ताई येतात का बाहेर एक मिनिटं? ताई आपल्या विभागातनं अनिल मोरे महाराज हे आता सध्या उभे आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? अनिल मोरे हे व्यक्तिमत्व खूप म्हणजे आमच्या विभागामध्ये प्रसन्न करणारे व्यक्ती आहेत आणि त्यांचं कार्य म्हणजे आम्हाला प्रसन्न देणारं आणि उत्सव देणारच आहे आणि आमची इच्छा आहे की त्यांनी निवडूनच म्हणजे यावं म्हणून. आता बघूयात स्वामींची कृपा काय होतंय ते. आणि शिवसेना ह्या दोन शिवसेना आहेत. हा. एक धनुष्यबाण आणि एक मशाल. तर तुम्हाला काय वाटतं की ह्यावेळेस कुठली शिवसेना आली पाहिजे? मला तरी वाटतं की नवीन नवीन चेहरे आम्हाला बघायला आवडेल. कारण का नवीन कामं किंवा आमच्या विभागामध्ये म्हणजे जे आता बिल्डिंगचे जे प्लॅनिंग चाललंय त्याच्या ताई रिक्षा स्टँडचा प्रश्न म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे? इथले जे रिक्षावाले आहेत स्थानिक रिक्षावाले त्यांचं फक्त शेअरिंगच चालतो. म्हणजे इन केस कोणाची इमर्जन्सी असेल, हॉस्पिटॅलिटी असेल किंवा स्कूलचं काय असेल तर ते सरळ नाही म्हणतात. हा मोठा प्रश्न आहे आमचा, की माझ्याबरोबरच तो झालेला आहे तसा प्रसंग, की माझ्या मुलाला इमर्जन्सी होती आणि मला ज्युपिटरला जायचं होतं. मी त्यांना खूप गयावया केली, रिक्वेस्ट केलं, पण तरीही ते माझ्यासोबत नाहीच म्हणाले, की "नाही ताई, आम्ही फक्त इथून शेअरिंगच जातो" म्हणून. की हा मोठा प्रश्न आहे आणि ते आमचे स्थानिक नगरसेवक असेल ना, तेच सॉल्व्ह करू शकतात. म्हणून आम्हाला स्थानिक नगरसेवक परिवर्तन पाहिजे का तुम्हाला? हो पाहिजे. कारण का आमच्या आनंद नगरची वस्ती एवढी मोठी आहे, की त्याच्यासाठी आम्हाला मुलांसाठी मैदानाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे आणि मेन गोष्ट आमचा रिक्षा स्टँडचा मोठा प्रश्न आहे. कारण का जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा एकही रिक्षावाला इथे उपलब्ध नसतात. तर ते मेन आहे जे आमचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे आणि आम्हाला आमचे स्थानिक नगरसेवक हवे. आमच्या इथं राहणारा जो नगरसेवक आहे तो आमच्या उपयोगी आला पाहिजे असं आमची इच्छा आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही मशालीलाच वोटिंग करणार. हे विभाग क्रमांक 19 चे उमेदवार अनिल मोरे महाराज यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी इतकंच म्हणणार, नवीन चेहरे जरी असतील तरी ते रहिवासी आहे. मग तुम्ही रहिवाशीला मत द्या. कारण का आम्ही स्वतः 7 वर्ष गेली बघतोय ना, आमच्या कोणताच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आम्हाला सांगितलेल्या बिल्डिंगा होणार, पण लोकं बिल्डिंगमध्ये गेले. त्यांचे पोरं टॉवर बांधतायत. त्यांची पोरं चांगली आउट ऑफ कंट्रीमध्ये जाऊन शिकतायत. मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. मी 17 वर्षाची होती. माझे पर्सेंटेज चांगले होते, 60% आणि माझी मैत्रीण तिचे पर्सेंटेज होते 40. पण तिच्या पप्पांचं कनेक्शन चांगलं असल्यामुळे तिला कमी पैशात ॲडमिशन झालं आणि माझं नाही केलं. त्यानंतर माझ्या पप्पांना देखील ऑफिसमधनं हाकलून दिलं, की नाही तुम्ही आणि आत्ताच प्रचाराला मी म्हणाले, "आमचं ॲडमिशन केलेलं आहे, आमच्या घरावर कसली पॅम्पलेट लावू नका." ते असं म्हणाले, की "शिक्षणाचा घेणं-देणं तुमच्या बापांचं आहे का आम्ही करणार?" मग शिक्षणाचा हा मुद्दा जर पॉलिटिशियन लोकांचा नाहीये, तुम्ही जर तिथं हेल्प करत नसणार, तर तुमची गरजच काय? प्रत्येक पॉलिटिशियननी माझं म्हणणं आहे, तुम्ही प्रथम प्रायोरिटी एज्युकेशन, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर का बोलत नाही? लोकसभेमध्ये पण तुम्ही वंदे मातरमवरती भांडताय, पण एज्युकेशन, एअर सिस्टम ह्या गोष्टींवर कोणीच काही बोलत नाही. आणि माझी छोटी भाची आहे, तिला मम्मी नाहीये, कोणी आम्हाला विचारायला आलेला नाही. तिचं सगळं काही आम्ही करतोय आज. कोणी येतंय का कार्यकर्ता? येतात, हात जोडतात, ₹1000 चं पाकीट ठरवतात आणि जातात. मला इतकंच म्हणायचं ह्यावेळेस तुम्ही ₹1000 साठी तुमची मतं विकू नका. आणि मी स्वतः नॉर्थ इंडियन आहे. मी यूपीची आहे, पण माझं लहानपण इथे गेलेलं आहे. तर मला हे पण म्हणायचं असेल, ह्यावेळेस तुम्ही लोकांनी एकत्र येऊन राजसाहेब आणि उद्धव साहेब त्यांना सहकार्य करा. कारण का मुंबई ही महाराष्ट्राचीच असली पाहिजे. तुम्ही जर यूपीला गेलात, तर मराठी माणूस जर यूपीला गेला, तर तुम्हाला ही तसंच म्हणणार, "भैय्या भाषा बोल." मराठी आम्हाला येत नाही. कर्नाटकाला गेलात, तमिळनाडूला गेलात, तिथेही सेम परिस्थिती आहे. तुम्हाला कोणीच मराठीसाठी उभं करणार नाही. मग महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला का उभं करायचं? तुम्ही पण बोला ना मराठी. त्यात काहीच वाईट नाहीये. मग मी तरी म्हणणार सगळ्यांनी मराठी भाषेला तुम्ही द्या. जर तुम्ही आज हेल्प केली नाही त्यांना, तर गुजराती लोकं येतायत. ती लोकं इथं सोसायटी बांधतायत. ती लोकं श्रीमंत बनून 2-2, 3-3 बीएचके घेऊन राहतायत आणि मराठी लोकं फक्त धुणे-भांड्याची कामं करतील आणि तिथे जाऊन धुणं-भांडे करणार. त्यांच्या जर जागेत मराठी लोकांचं देऊळ स्थान असेल, तरी तुम्हाला जायला परवानगी नाहीये. मग हे होऊ देऊ नका. तुम्हाला जर मराठी भाषा खरंच जपायची असेल, तर तुम्हाला बदल घडवावा लागेल. मग तुमचा एक मत हा खूप मदत कार्य असतील. मग तुम्ही ही मदत करा आणि विचार करा, डोळे खोला. हे फालतूगिरी जी लोकं करतायत त्यांचं सोडून द्या. पैसे कोणाकडून घ्या, मत यावेळेस मराठी नमस्कार. नमस्कार. आपल्या विभागामध्ये अनिल मोरे हे
आता निवडणुकीसाठी उभे आहेत हो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अनिल मोरे हे जे जसं तरुणांना चांगल्या मार्गाने स्वामी भक्तांच्या ह्याला लावलेले आहेत, तसेच ते राजकारण पण करू शकतात, समाजकार्य पण करू शकतात. ही त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. स्थानिक उमेदवार तुम्हाला ह्यावेळेस स्थानिक पाहिजे. स्थानिक उमेदवारच पाहिजेत. कारण गेल्या 5 वर्षात विकास व्यापारी होते, पण इथला विकास काय झालेला नाहीये. त्यामुळे आम्हाला इथला स्थानिकच नगरसेवक पाहिजे. आणि आता 2 शिवसेना आहेत. एक हो. आहे धनुष्यबाण आणि एक आहे मशाल. तर ह्यावेळेस तुम्हाला कुठली शिवसेना पाहिजे? आम्हाला या टायमाची मशाल ही नाही पाहिजे. कारण पहिलीची शिवसेना ही होती धनुष्यबाण. हे तेव्हा 60% समाजकार्य करत होते आणि 40% राजकारण. पण आता त्यांच्या ह्याच्यामध्ये उलटं झालेलं आहे. 40% फक्त समाजकार्य चाललेलं आहे आणि 60% राजकारण करतात. आणि तुमच्या काळातलं राजकारण आणि आत्ताचं जे राजकारण तुम्ही पाहताय, की पैसे देऊन मतं विकत हो, घेतली हो, जात आहेत, हो. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? पहिलेचं राजकारण पक्षश्रेष्ठी सांगतील तेच ते निर्णयावर ते ठाम होते. आता तसं झालेलं नाहीये. जो तो उठसूट आपल्या मनाप्रमाणे वागत चाललेला आहे. की पैशाने मतं विकत पैसे मताने विकत घेतले ते जातात आणि उमेदवारांना विकत घेतले जाते. गेलेली 5 वर्ष आणि आता येणारी 5 वर्ष यामध्ये तुम्हाला काय बदल पाहिजे? आता येणारी ही 5 वर्ष आम्हाला पार्किंगची सोय सोय केली पाहिजे. आपण त्याला काय बोलतो? वाहतुकीची कोंडीची समस्या सुटली पाहिजे. हेच आमचं फक्त हे आहे. तुमच्या एरियामध्ये जी प्रचंड वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी होते, हां, त्यावर उपाय केला हां. पाहिजे काहीतरी. आणि परत दुसरी गोष्ट जे घरकाम करतात, म्हणजे घरातले तोडफोड करतात, ते जे आपण काय काय बोलतो त्याला आपण रॅबिट, ते रस्त्यावर 15 आणि 15-20 दिवस तसंच गोणीत भरून ठेवलेले असतात. त्याची पटकन म्हणजे विल्हेवाट लावली जात नाही. ती एक समस्या आहे. आम्हाला आमचे स्थानिकच नगरसेवक पाहिजे. बाहेरचे आता हात जोडून निघून जाता आणि परत पुढच्या 5 वर्षाला टाइम आला का तेव्हाच येतात भेटायला. आणि वरून आमच्या जवळच्या काही हॉस्पिटलच्या सोयी, कधी इमर्जन्सी आजारी पडतं माणूस, त्याच्यासाठी जवळचाच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि त्यांनी धावपळ केलेली असा आम्हाला नगरसेवक पाहिजे. आता 2 शिवसेना आहेत. एक धनुष्यबाण आहे आणि एक मशाल आहे. तर तुम्हाला कुठली शिवसेना पाहिजे यावेळेस? आम्हाला राज ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहिजे.